शिंदे समिती तिला मुदतवाढ दिली, परंतु शिंदे समिती नोंदी शोधत नाही. मग मुदतवाढ नेमकी कशासाठी दिली हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आमच्या मराठा समाजासमोर आहे. फडणवीस साहेब नेमकं मराठा समाजाचं त्याचं का वागतो हेच आमच्या लक्षात येत नाही. या मराठा समाजाने त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. मराठा समाजाशिवाय त्यांना सत्ता आलेली नाही आणि त्याच मराठा समाजाला कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखलं जातं. त्यांनी फक्त नादी लावायपुरतं फडणवीस साहेबांनी शिंदे समितीला मुदतवाढ दिली आणि शिंदे समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कुठेही नोंदी शोधत नाहीये. पूर्ण त्यांना काम थांबवण्याचं फडणवीस साहेबांनी सांगितलं की काय असं वाटतं. दुसरं की ज्या नोंदी सापडल्या त्याचे कोणते प्रमाणपत्र दिले नाही. काही अधिकारी जाणून बुजून, याच्यात फडणवीस साहेबांचा दोष नसं बोलले ना, काही अधिकारी जाणून बुजून फॅलिटी देत नाही आणि कोणबी प्रमाणपत्र सुद्धा देत नाही. हा सुद्धा खूप मोठा प्रश्न राज्यात उभा आहे. म्हणून आम्हाला नाविलाजानं नोंदी असून प्रमाणपत्र देत नाही म्हणल्याच्या नंतर खूप मोठं तीव्र आंदोलन राज्यात उभा करावं लागलं. तुम्हाला पश्चाताप येईल. त्याच्या अगोदरच आम्ही तुम्हाला विनंती करून सांगतो की मराठ्यांच्या कोणबी नोंदी शोधायचं काम सुरू करा. हैदराबाद गॅजेटियर्सनं तुम्ही जे आर काढला, या जे आरनुसार कोणबी प्रमाणपत्र तातडीनं वाटप करण्यासाठी गावागावातल्या समित्या गठीत करणं खूप गरजेचं आहे. त्या गठीत करून तातडीनं जो जे आर काढलाय त्या जे आर प्रमाणे आणि ज्या आमच्या नोंदी आहेत गॅजेटियरमध्ये त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या. सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं, पुणे आणि औंध संस्थांचं हे गॅजेटियर तुम्ही 1 महिन्याच्या आत त्याचा जे आर काढून म्हणले होते. तुम्ही आतापर्यंत काढलेला नाही. तुम्ही तो सुद्धा तातडीनं जे आर काढा. म्हणजे गोरगरिबांच्या लेकराला शिक्षणासाठी खूप गरजेचं आहे. यांनी सारथीच मार्फत ज्या असणाऱ्या सगळ्या योजना या खूप योजना त्याच्यामधल्या सुद्धा थांबवल्या. कारण शिष्यवृत्ती पोरांना मिळत नाही, त्याच्यातली संख्या कमी केली. जाणून बुजून मराठा समाजाच्या पोरांची हेळसांड जाणून बुजून सरकारकडून केली जाते. म्हणून आमचं शेवटचं म्हणणं आहे फडणवीस साहेबांना की आरक्षण हे आम्हाला पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे, ते तुम्ही द्या. आम्हाला पुन्हा उठाव करायला लावू नका.